एका आईने आपल्या मुलासाठी मृत्यू मागितला. हे ऐकून आपल्याला धक्का बसेल, पण हे खरं घडलंय. आई आपल्या मुलासाठी सर्व गोष्टी पणाला लावते, पण आपल्या मुलासाठी मृत्यू कधी मागत नाही. मग नेमकं असं काय घडलं की 31 वर्षीय हरीशच्या आईने त्याच्यासाठी मृत्यू मागितला? चला त्याबद्दल पाहूया. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हरीश राणा, वय वर्ष 31, चंदीगडच्या विद्यापीठामधून बीटेकच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहणारा हरीश रक्षाबंधनच्या दिवशी विद्यापीठाच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातामध्ये हरीशच्या मणक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली. तो 100% दिव्यांग झाला. तेव्हापासून हरीश केवळ मशीनच्या आधारे आणि नळ्यांच्या साहाय्याने श्वास घेत होता. हरीशच्या आईवडिलांनी त्याला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. दिल्लीमधील आपलं घर देखील विकलं. दर महिन्याला 50 ते 60 हजार रुपये त्याच्यावरती खर्च केले. पण हरीशच्या तब्येतीमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. त्याला दिवसेंदिवस त्रास वाढत चालला. डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं, हरीश पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. त्यावेळेस हरीशच्या आईने काळजावरती दगड ठेवून आपल्या लाडक्या मुलासाठी हरीशसाठी कोर्टाला इच्छा मृत्यूची परवानगी मागितली. कोर्टाने देखील सर्व डॉक्युमेंट्स, आई वडिलांची परिस्थिती आणि हॉस्पिटलमध्ये परिस्थिती जाणीव ठेवून 31 वर्षीय हरीशसाठी इच्छा मृत्यूची परवानगी देण्यात आली.